जनावरांचं चारा पाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आज सिरसुफळची यात्रा, सगळी लोक गेली असतील, आता आपणही निघायला हवं। सविता, हे सविता, उरकलं का नाही तुझं? चला बरं, आता आपल्याला सिरसुफळला जायचंय, खरंय तुझं उरकलंय, पण आता आजीचं उरकलं का नाही काय माहिती, त्याची पण घरची कामं झालेत का नाही ते बघितलं पाहिजे। या की त्याला घेऊन फोन करा त्याला आणि उरकाय सांगा लवकर। दंडवट घ्यायचंय, मला उशीर झाला। या फळला जायचंय यात्रेला, त्याला लवकर उरकाय सांगा। चला, त्याच्यापाशी गाडी नाही काय नाही, आपल्यालाच न्यावं लागेल त्याला। बरं बरं, बघतो त्याला फोन लावून। लका सविता, फोन लावायच्या आधी तर गाडी हजर। हा मग फुकटची गाडी आहे, त्याला काय नुसतं बसून यावं ना वय, तिथं गेल्या फुकट खायचा खर्च दाजी करतोय, येतोय ताई। तुमने पुकारा और हम चले आए रे, जान हथेली पे लेके आए रे। कस काय दाजी, टायमिंग वर आलो का नाही? तो आला का वेळेवर, पण जेवण करून निघू आपण, यात्रेला जायचंय आपल्याला सिरसुफळच्या। स्वयंपाक झालाय, जेवून घ्या, दंडवट घ्यायचंय मला। चला उरका लवकर। दाजी, यंदा मला जरा पाण्यात बसावं वाटतं यात्रेत गेल्यावर। अरे अजित, या आधी बसला होता का कधी तू पाळण्यात? नाही राव दाजी। अरे अजित, पाळण्यात बसायचं काय एवढं सोपं आहे का? चक्कर येऊन पडशील। अहो दाजी, तुम्ही काहीतरी विसरताय बर का? अरे अजित, काय विसरलो आता मी? अहो दाजी, लय मोठ्या मोठ्या पाळण्यात बसलो, एक पाळणं तर ढगाला टेकच होता। अरे अजितला का मग ढग खाली ओढून पाऊस का नाही पडला? ढग पण लय भरपूर आले तर। अहो दाजी, तिथं माझ्या डोक्यातच आलं नाही। आज गेल्यावर वडतो एक ढग आणि पडतो पाऊस, हो दे मग काय व्हायचं ते। अरे अजित, काय व्हायचंय? एक तर सगळीकडे दुष्काळ पडलाय, उलटा तो ढगान वडून जर पाऊस पडला तर चांगलंच झालं की। बरं अजित, आता चला, इथं जर आपण एवढा उशीर लागला तर आपल्याला दंडवट घ्यायचंय, ती पालखी निघल, शिरसाई देवीची यात्रा कशी असते आपल्याला ती प्रेक्षकांना दाखवायची। चला बरं लवकर। बरं चला तर दाजी मग। घेतलं का तुम्ही बाजार? पालखी गेलेला का आपल्यापासून पुढे? आता जाऊ आत, पालखीचं दर्शन घेऊ, देवीचं दर्शन घेऊ, आणि बघू तो कसा ढगाला हात लावून पाऊस पडतो या। हा, पाऊसच पडला पाहिजे बघ, आता वातावरण निर्मिती पण झाली रे। पाऊसच पडायचा आता, आज पाऊस हा। तर आता पालखीचं दर्शन घेऊ, नाश्ता बिष्टा करू कुठेतरी।
गेल्या वर्षी भेटला होता, हा डोल अडकवलेला होता गळ्यात. होय. आता पण तसंच आहे व्हायचं. वाजव की आई साहेबाच्या नावाने. हा गेल्या वर्षी पण असंच पकडला होता तुला. वाजव ना. मी दोन बिल ठेवू तुम्ही. खरेदी करायला केला का? कशी काय आहे चव? एक नंबर चव दिलेली आहे. असं कुठून आलाय तुम्ही विक्री करण्यासाठी? आम्ही शिरसुपावरून आलो बघा, दुकान लावले. म्हणजे तुमचं शिरसुपा गाव मधूनच तुम्ही विक्री करताय? किती वर्षाची परंपरा आहे तुमची? 10 वर्ष. 10 वर्षाची. कसं बघता भाविक बऱ्यापैकी साथ देतात का? ओके ओके, धन्यवाद. आमच्या रावणगावमध्ये आणि शिरसुपळमध्ये माकडांचं गाव म्हणून एक वेगळी ओळख आहे, बरोबर. परंतु आता यात्रेच्या निमित्तानं जर पाहायला गेलं तर माकडं कुठं दिसणार, त्याचं कारण काय? रात्री दारोगोळा उडाला असेल, म्हणजे दरवर्षीच असं आहे का? बरं बरं. कवर खरेदी करते, चल की कवर खरेदी करते. झालं का राहिलंय? हा, कशीर सुपळच खरेदी करते का? इतकं पैसे दिलेत का तुम्ही? चला.
काहीतरी सांगावं अशी श्री चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 मिनिटं मी थांबवतो. तुझी हरी दोघं नाही चल की खर्च कर 10,000 रुपये कर की खर्च सगळ्यांना चल की सगळं करून झालं बरं का.